शिंदखेडा तालुक्यातील बेटावद या गावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। भव्य अशा या हिंदू मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे धुळे येथील विराज भांबरे व प्रमुख अतिथी म्हणून हरिभक्त परायण विशाल महाराज वारुडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण हिंदुस्थानातील विविध गावांमध्ये हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे। यात बेटावद येथे देखील सकल हिंदू समाजाच्या वतीने या विशाल अशा हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। गावातील विठ्ठल मंदिराच्या परिसरातून रॅली काढण्यात आलेल्या या रॅलीत एका सजवलेल्या गाडीवर प्रभू श्री रामांची प्रतिमा ठेवण्यात आली होती। गावातील महिलांनी घरासमोर रांगोळी काढली होती तर डोक्यावर कळस घेऊन जाणाऱ्या लहान मुली सगळ्यांचे लक्ष वेधत होत्या। अबालवृद्धांसह तरुण मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते। सायंकाळी येथील जनता विद्यालयाच्या मैदानावर रॅलीच्या समारोपाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। यात विराजी भांबरे, हरिभक्त परायण, विशालजी महाराज वारुडकर, डॉक्टर सुजय पवार, विनोद देसले आदी मंचावर उपस्थित होते। प्रमुख अतिथींनी मेळाव्याला मार्गदर्शन करताना संघाच्या 100 वर्षाच्या प्रवासाची माहिती दिली। तसेच देशात सुरू असलेल्या विविध जिहादी प्रवृत्तींची माहिती मेळाव्यातील हिंदू बांधवांना दिली। मेळाव्याचे समापन वंदे मातरम या गीताने झाले। नंतर उपस्थितांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली। निर्माण केला होता आणि तोच एक राष्ट्रीय एकात्मतेचा अभाव निर्माण करण्यासाठी आजचं हिंदू संमेलन आहे। आम्ही एवढे जाती जातीमध्ये वाटले गेलो आहोत। दादा एकानं संघ चालक भागवत जी विचारलं, भागवत जी इस देश में हिंदुओं की कितनी जाति है? जी हाँ भागवत जी इस देश में हिंदुओं की कितनी जाति है? तो भागवत जी ने कहा था दादा इस देश में हिंदुओं की कितनी जाति इस बात का तो हमें पता नहीं। जी हाँ इस देश में हिंदुओं की कितनी जाति इस बात का तो हमें पता नहीं, लेकिन इस देश में पैदा होने वाला कुत्ता भी हिंदू है दादा, इतना तो हमें पता है। आपण हिंद आहोत, देव देश धर्मासाठी आपण एकत्रित आलं पाहिजे। शिवरायाने स्वराज्य